भेंडी आणि कोथिंबीर तुम्हालाही जरा आश्चर्य वाटलं असेल ना. हा काही नवीन प्रकार. आज मी तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने चटपटीत अशी भेंडी दाखवणार आहे. ही भेंडी करायला खूप जास्त सोपी आहे. ही भेंडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचे आणि मग 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे. हे शेंगदाणे छान असे आपल्याला खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे पाहून तुम्हाला वाटलं असेल भरली भेंडी करते की काय. आपण अजिबातच भेंडी भरून करणार नाही आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. खूप कमालीची रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि अतिशय चविष्टसुद्धा आहे. पहा, यामध्ये मी थोडेसे खोबरं घातलेले, असं छान पातळ खोबरं चिरून घ्यायचं आणि हे खोबरं घालून घ्यायचं. सोबतच लसणाच्या काही पाकळ्यासुद्धा इथे घालून घेतल्या आणि थोडंसं अद्रकसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. अद्रक चिरून घेते. आपल्याला हा संपूर्ण मसाला आहे ना छान असा वाटून घ्यायचा आहे. त्यामुळे शक्यतो अद्रक असं चिरून घ्या, म्हणजे मग ते व्यवस्थित बारीक होईल. आता आपल्याला हे सर्व जरा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आधी मी 1 मिनिटभर भाजून घेतले आणि त्यानंतरनं बाकीचे सगळे जिन्नस घालून हे सर्व साहित्य पुन्हा एकदा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पहा, खोबरं जास्त लाल करायचं नाही आहे. अगदी असं हलकंसं भाजलं गेलं ना की लगेचच आपल्याला हा संपूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही या ठिकाणी अद्रक आणि लसूण भाजलं नाहीत तरीसुद्धा चालणार आहे किंवा भाजून घेतलं तरी चालणार आहे. फक्त शेंगदाणे आणि खोबरं भाजलं तरीसुद्धा चालेल. पहा, मी आता संपूर्ण कढईमधनं हे काढून घेतलं. हे थोडंसं आता कोमट होऊन देऊया. त्यानंतरच आपल्याला हे वाटायला घ्यायचं आहे. अगदीच गरम गरम असताना वाटायला घेऊ नका. पहा, आता हे असं नॉर्मल जरा कोमट झालेलं आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. यामध्ये काही महत्त्वाचे जिन्नस ॲड करायचे आहेत वाटताना, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पाहत जा. म्हणजे मग सगळे जे साहित्य आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि व्यवस्थित कृतीसुद्धा लक्षात येईल. पहा, यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतली. त्यानंतरनं तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचे. सोबतच धना पावडर घालून घ्यायची आपल्याला. लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार घालून घ्या. इथे मी बेडगी मिरची पावडर घातली आहे, परत 1 चमचा, आणि थोडासा गरम मसाला घातला. आता इथे अर्धा पॅकेट पावभाजी मसाला आहे, पण एकदा चमच्याने सुद्धा मोजून दाखवते. बरोबर 1 चमचा इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने बरोबर 1 चमचा आपण पावभाजी मसाला घेतला आहे. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे. सर्व मसाले आणि मीठ एकाच टायमाला घालून घ्यायचे, म्हणजे मग नंतर मीठ आणि मसाले घालण्याची गरज पडणार नाही. तर पहा, आता मिक्सरला हे ऑन ऑफ मोडवर ओबडधोबड असं मी हे वाटून घेतलेलं आहे. हा मसाला आहे ना असा नुसता खायलासुद्धा अप्रतिम लागतो. जर तुम्हाला भेंडी करायची नसेल पण काहीतरी चटपटीत हवं आहे जेवणाच्या ताटामध्ये, त्यावेळेस नक्कीच तुम्ही या पद्धतीची चटणीसुद्धा करू शकता. आता मी इथे कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर छान बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर यासाठी दाखवली आहे की किती प्रमाणात घ्यायची हे तुमच्या लक्षात येईल. छान अशी मूठभर कोथिंबीर मी घेतलेली आहे. आणि पहा, जर तुम्ही फक्त ही चटणी करणार असाल ना तर यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला आणि थोडेसे साखरेचे दाणे घाला. ही चटणी खायला अजून जास्त कमाल लागेल. इथे आपली ही कोथिंबीरसुद्धा चिरून झालेली आहे. कोथिंबीर थोडी भरपूर घ्यायची. पहा, अशी मूठभर कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे. आता आपण कट केलेली भेंडी घेऊया. आपण नेहमी भरून भेंडी करण्यासाठी जशी भेंडी कट करतो ना, अगदी त्या पद्धतीने मी इथे ही भेंडी कट करून घेतली आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी या पद्धतीने ही भेंडी आपण कट केलेली आहे. मधनं त्याला असा कट दिला आहे. भेंडी आधी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. 2-3 पाण्याने भेंडी मी धुवून घेतली. त्यानंतरनं कोरडी करून थोडा वेळ फॅन खाली ठेवली होती आणि मग ही भेंडी मी चिरून घेतली आहे. भेंडीची मागची पुढची बाजू काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने भरून भेंडी करण्यासाठी जशी आपण भेंडी चिरतो अगदी त्या पद्धतीने चिरून घ्यायची. आता यामध्ये काय माहिती का, जर तुम्हाला ही भरून भेंडी करायची असेल ना तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही यामध्ये डायरेक्ट असा मसाला भरू शकता किंवा मग या भेंडीवरती आपण सगळ्यात आधी आता कोथिंबीर घालून घेऊया, जी आपण बारीक कट करून ठेवली होती. तर पहा, मी इथे संपूर्ण कोथिंबीर अशा पद्धतीने घालून घेतली. तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल ना, भेंडीवरती कोथिंबीर का घातली असेल, पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आता हा जो संपूर्ण मसाला होता हा सुद्धा मी या भेंडीवरती घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने. पहा, सगळा मसाला याच टायमाला घालून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा मसाला घातला की ही भेंडी छान अशी एकजीव करून घ्यायची. व्यवस्थित हा मसाला सगळ्या भेंडीला लागला गेला पाहिजे. पहा, अशा पद्धतीने हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही, जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं,
की अशा पद्धतीने या भेंडीमध्ये तुम्ही मसाला भरूनसुद्धा घेऊ शकता. पण असं ना खूप किचकट काम असतं. म्हणजे एक एक भेंडी घ्या, नंतर त्यामध्ये मसाला भरा. आणि कधी-कधी बऱ्याचदा काय होतं ना, आपण ज्यावेळेस ही भेंडी परततो, त्यावेळेस शक्यतो यातला मसालासुद्धा बऱ्यापैकी बाहेर येतो. मग आपण एवढी भेंडीमध्ये मसाला भरत बसतो, बराच वेळ जातो आणि जर टिफिनसाठी करायची असेल ना, तर भरली भेंडी करणं खूप अवघड होऊन जातं. तर त्यावेळी नक्कीच तुम्ही या ट्रिकने ही भेंडी करू शकता. पहा, फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हातानेच मिक्स करा, म्हणजे हे व्यवस्थित छान असं मिक्स होईल. आता हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. असं थोडंसं आपण हलवून घेऊया एकदा ह्याला. असा बाऊल वर खाली करून घ्यायचा, म्हणजे मग मसाला वर येईल, भेंडी खाली राहील आणि भेंडीमध्ये मसालासुद्धा थोडाफार जाईल. तर पहा, इथे हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता त्याच सेम कढईमध्ये मी आधी तेल घालून घेतलं. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी इथे जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातले. तेलाच्या किटलीतली जी पळी असते त्या पळीने 1.5 पळी तेल घातलेलं आहे. मोहरी घालायची आपल्याला, त्यानंतरनं जिरं घालून घ्यायचं. जिरं मोहरी छान अशी तडतडली गेली की मग पांढरे तीळ घालायचे. पांढरे तीळ आवर्जून घाला, तब्येतीसाठी सुद्धा चांगले असतात. त्याचबरोबर दिसायला सुद्धा भेंडी मस्त दिसते. आता यामध्ये मी थोडंसं हिंग घातले. फोडणीमध्ये हिंग मात्र आवर्जून घाला. आता ही फोडणी जरा अशी मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच मी संपूर्ण फोडणी तयार करून घेतली. त्यानंतरनं आपण जो मसाला तयार करून ठेवला होता ना भेंडीला लावून, ती भेंडी घालून घ्यायची आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं. पहा, आता यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे मसाले घालायचे नाही आहेत, मीठ घालायचं नाही आहे. पण अजून थोड्या वेळाने मी यामध्ये एक असा जिन्नस घालणार आहे ना, की ज्यामुळे भेंडी खरं सांगते खूप जास्त कमाल होणार आहे. आणि तो जिन्नस जर तुम्ही स्किप केलात ना, तर ही भेंडी तुम्हाला तेवढी मजा नाही देणार, जेवढी तो जिन्नस घातल्यावर येणार आहे. तर पहा, आधी आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. अगदी हलक्या हाताने हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे गॅस आता मी बारीक ठेवलेला आहे. गॅस अजिबात मीडियम किंवा मोठा करू नका. जर तुम्ही मीडियम किंवा मोठा गॅस केलात तर यामध्ये शेंगदाणे आहेत ते पटकन खाली लागू शकतात आणि आपल्याला भेंडी शिजायला वेळ लागणार आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे सुद्धा घालायचं नाही आहे. झाकण ठेवूया आणि अगदी बारीक गॅसवर एक 3 ते 4 मिनटं ही भेंडी होऊन देऊया. पहा, एक 3-1 मिनटं झालेली आहेत. मी झाकण काढलं आणि नंतरनं माझ्या लक्षात आलं की फोडणीत आपल्याला कढीपत्ता घालायचा होता. तर मी आता हा कढीपत्ता असाच वरतून तोडून घालते आहे. पण तुम्ही फोडणीमध्येच डायरेक्ट घाला. ज्यावेळेस आपण जिरं मोहरी घातली ना, त्याच टायमाला कढीपत्ता तुम्हाला घालून घ्यायचा आहे. आता मी कढीपत्ता घातला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेते आणि परत झाकण ठेवून ह्याला 2-3 मिनटं वाफ देऊन घेते. तर पहा, झाकण ठेवूया आणि एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे मी इथे. मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला ही भेंडी हलवत राहायची आहे, म्हणजे मग मसाला खाली लागणार नाही. डायरेक्ट 3 मिनटानंतरनं झाकण काढू नका. मध्ये मध्ये 1-1 मिनटांनी झाकण काढून फक्त हा मसाला सगळा हलवून घ्यायचा, म्हणजे तळाला मसाला करपणार नाही. तर पहा, इथे आपली भेंडी अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही. ही भेंडी शिजायला जवळपास 6 ते 7 मिनटं लागलेली आहेत. आता मी हे सर्व छान असं एकजीव करून घेते परत एकदा आणि मस्त अशी ही भेंडी तयार झाली. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस आवर्जून घाला, यामुळे भेंडीला खूप छान चटपटीत अशी टेस्ट येते आणि भेंडी खायला खरंच खूप जास्त छान लागते. जर तुम्ही कधी भेंडीमध्ये लिंबाचा रस घातला नसेल, भरल्या भेंडीमध्ये, तर नक्कीच एकदा घालून पहा. आणि शक्यतो ना काय होतं, भरून भेंडी करायला खूप कंटाळा येतो, कारण एक एक करून भेंडी भरायला खूप जास्त टाईम जातो. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने भरली भेंडी करून पहा. चवीला सेम तशीच लागणार आहे. आणि असंही ज्यावेळेस आपण भरून भेंडी करतो तेव्हा त्यातला मसाला परतताना सगळा बाहेर निघतो. मग एवढी मेहनत घेण्यापेक्षा अशा पद्धतीने करा. जरा शॉर्टकट आहे पण चवीला अप्रतिम आहे. तर पहा, इथे ही आपली भेंडी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर